हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 287। प्राथमिक विद्यालय स्तरावर बहुतांश शिक्षक महिला असाव्यात कारण त्या टिंब पर्याय क्रमांक अ, मुलांना पुरुषांपेक्षा अधिक प्रभावीपणे शिकवू शकतात। पर्याय क्रमांक ब, मूळ विषयाची पुरुषांपेक्षा अधिक माहिती त्यांना असते। पर्याय क्रमांक क, कमी वेतनावर उपलब्ध असतात। पर्याय क्रमांक ड, मुलांसोबत प्रेमाने व स्नेहपूर्वक वागू शकतात। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मूळ विषयाची पुरुषांपेक्षा अधिक माहिती त्यांना असते। प्रश्न क्रमांक 288, स्वयंअध्ययनामुळे टिंब पर्याय क्रमांक अ, स्वतःच्या गतीने व कुवतीने अभ्यासात प्रगती करता येते। पर्याय क्रमांक ब, मिळालेल्या ज्ञानाचे पुन्हा अध्यापनाद्वारे दृढीकरण करता येते। पर्याय क्रमांक क, चुकांची माहिती घेऊन सुधारता येते। पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 289, टिंब पद्धतीत सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात। पर्याय क्रमांक अ, चर्चा। पर्याय क्रमांक ब, व्याख्यान। पर्याय क्रमांक क, क्रमवित अध्ययन। पर्याय क्रमांक ड, स्वयंअध्ययन। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, चर्चा। प्रश्न क्रमांक 290, मूल्यमापनाचा महत्त्वाचा हेतू कोणता? पर्याय क्रमांक अ, विद्यार्थ्यांच्या संपादनावरून त्यांच्याही एकमेकांशी तुलना करणे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण फीडबॅक देणे। पर्याय क्रमांक क, शिक्षकाला त्याच्या अध्यापन पद्धतीबद्दल प्रत्याभरण देणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करणे। तर पर्याय क्रमांक आहे ब, उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण फीडबॅक देणे। प्रश्न क्रमांक 291, हे चर्चा पद्धतीचे दोष आहे। पर्याय क्रमांक ए, या पद्धतीत जास्त वेळ लागतो। पर्याय क्रमांक 2, ही पद्धत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास उपयोगी नाही। पर्याय क्रमांक 3, लाजरे बुजरे विद्यार्थी मागे राहतात। पर्याय क्रमांक 4, शिक्षकाला नियोजनासाठी जास्त वेळ द्यावा लागल्याने कामाचा ताण वाढतो। पर्याय क्रमांक 5, विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 292, शिक्षकांकडून फळ्याचा वापर सर्वाधिक कशासाठी केला जातो? पर्याय क्रमांक अ, शैक्षणिक साहित्य कृष्णध्वज स्वरूपात लिहिणे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांना एकाग्रचित्त बनवणे। पर्याय क्रमांक क, महत्त्वाचे व उल्लेखनीय मुद्दे लिहिणे। पर्याय क्रमांक ड, शिक्षकांचे स्वतःचे प्रदर्शन सादरीकरण करणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, महत्त्वाचे व उल्लेखनीय मुद्दे लिहिणे। प्रश्न क्रमांक 293, सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना प्रामुख्याने टिंबाचा वापर केला जातो। पर्याय क्रमांक अ, कल्पनाशक्ती। पर्याय क्रमांक ब, निर्माण क्षमता। पर्याय क्रमांक क, सृजनशीलता। पर्याय क्रमांक ड, स्मरणशक्ती। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कल्पनाशक्ती। प्रश्न क्रमांक 294, शिक्षणाची गुणवत्ता कशामुळे प्रदर्शित होते? पर्याय क्रमांक अ, वर्गात असलेल्या शांततेवरून। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेवरून। पर्याय क्रमांक क, वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून। पर्याय क्रमांक ड, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवरून। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेवरून। प्रश्न क्रमांक 295, अध्यापन मूल्यांकनात केवळ बौद्धिक बाबींचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या भावनात्मक व क्रियात्मक अंगांचाही विचार केला जातो। पर्याय क्रमांक अ, हे विधान चूक आहे। पर्याय क्रमांक ब, हे विधान बरोबर आहे। पर्याय क्रमांक क, हे विधान वैयक्तिक सत्य आहे। पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 296, स्वास्थ्य ही टिंब कल्पना आहे। पर्याय क्रमांक अ, अमूर्त। पर्याय क्रमांक ब, मृत। पर्याय क्रमांक क, भावनिक। पर्याय क्रमांक ड, फक्त एक। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अमूर्त।
प्रश्न क्रमांक 297. अभ्यासक्रम संपवण्याबाबत तुम्ही शिक्षक म्हणून कोणती भूमिका घ्याल? पर्याय क्रमांक लवकरात लवकर अभ्यासक्रम संपवून मोकळे व्हाल. पर्याय क्रमांक ब अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग तेवढा शिकवाल. पर्याय क्रमांक परीक्षेच्या 1 महिन्यापूर्वी अभ्यासक्रम संपवाल व उजळणी घ्याल. पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क परीक्षेच्या 1 महिन्यापूर्वी अभ्यासक्रम संपवाल व उजळणी घ्याल. प्रश्न क्रमांक 298. तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक चुकीचे विधान आढळले तर पर्याय क्रमांक ते विधान बरोबर असेल असे समजून शिकवाल. पर्याय क्रमांक ब ते विधान चुकीचे असल्याची खात्री करून दुरुस्ती केल्यावर वर्गात शिकवाल. पर्याय क्रमांक क खात्री करण्याची गरज नाही, ते चूकच आहे असे मानाल. पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ते विधान चुकीचे असल्याची खात्री करून दुरुस्ती केल्यावर वर्गात शिकवाल. प्रश्न क्रमांक 299. खाली दिलेली 2 विधाने आहेत. विधान 1. संगणकाधारित मूल्यमापनामुळे मूल्यमापन प्रक्रियेमध्ये वस्तुनिष्ठतेला प्रोत्साहन मिळते. विधान 2. भारतीय उच्च शिक्षणामधील निवडीवर आधारित श्रेयांक पद्धती ही एक नवीन बाब आहे. वरील विधानांच्या प्रकाशात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडा. तर पर्याय क्रमांक अ विधान 1 व विधान 2 बरोबर आहे. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 विधान 1 व विधान 2 बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 300. पारंपरिक शिक्षणाचे अवमूल्यन झाले आहे कारण पर्याय क्रमांक 1 पुस्तकी ज्ञानावर जास्त भर. पर्याय क्रमांक 2 अनुभव व प्रत्यक्ष ज्ञानावर भर. पर्याय क्रमांक 3 रोजगार व उपजीविकेचे साधन मिळवून देण्यातील अपयश. पर्याय क्रमांक 4 पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क फक्त 1 व 3. प्रश्न क्रमांक 301. खालील 2 विधाने दिलेली आहेत. विधान 1 प्रभावीपणा वाढविण्यासाठी अध्ययन व चाचणी दोन्हींचीही सोबत आवश्यकता असते. विधान 2 प्रतिसाद हा निरंतर मूल्यमापनाचा आवश्यक घटक नव्हे. वरील 2 विधानांच्या अनुषंगाने खालील दिलेल्या पर्यायांमधून सर्वात अचूक पर्याय निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क विधान 1 बरोबर आहे व विधान 2 चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 302. संपामुळे महाविद्यालय 2 महिने बंद होते. संपानंतर राहिलेला अभ्यासक्रम कसा पूर्ण कराल? पर्याय क्रमांक महत्त्वाचा भाग तेवढा शिकवाल, बाकी सोडून द्याल. पर्याय क्रमांक ब थोडक्यात सर्व अभ्यासक्रम शिकवून मोकळे व्हाल. पर्याय क्रमांक क जादा तास घेऊन अभ्यासक्रम शिकवून मोकळे व्हाल. पर्याय क्रमांक ड परीक्षेपर्यंत जेवढे होईल तेवढे शिकवाल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क जादा तास घेऊन अभ्यासक्रम शिकवून मोकळे व्हाल. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 303. वर्गात अध्यापन करताना पर्याय क्रमांक रोजच्या व्यवहारातील उदाहरण द्या. पर्याय क्रमांक ब अजिबात उदाहरणे देणार नाही. पर्याय क्रमांक नकाशे, तक्ते यांसारख्या साहित्याचा वापर अजिबात करणार नाही. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ रोजच्या व्यवहारातील उदाहरणे द्याल. प्रश्न क्रमांक 304. अभ्यासक्रम बदलाबाबत तुम्ही ही भूमिका घ्याल. पर्याय क्रमांक दरवर्षी अभ्यासक्रमात बदल करावा. पर्याय क्रमांक ब अभ्यासक्रम बदलामुळे नवीन नोट्स काढाव्या लागतात म्हणून अभ्यासक्रम बदलू नये. पर्याय क्रमांक क काळाच्या ओघात अभ्यासक्रम बदलत जावा. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क काळाच्या ओघात अभ्यासक्रम बदलत जावा. प्रश्न क्रमांक 305. क्रमवित अध्ययन पद्धती ही टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ स्वयंअध्ययनाला अजिबात वाव देत नाही. पर्याय क्रमांक ब स्वयंअध्ययनास वाव देते. पर्याय क्रमांक स्वयंअध्ययनाशी काहीही संबंध नसणारी पद्धती आहे. पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वयंअध्ययनास वाव देते. प्रश्न क्रमांक 306. टिंबटिंब हा शिक्षकाचा मित्र आहे असे म्हणतात. पर्याय क्रमांक वर्ग. पर्याय क्रमांक ब फळा. पर्याय क्रमांक क टेबल खुर्ची. पर्याय क्रमांक ड
सुंदर अक्षर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फळा. प्रश्न क्रमांक 307. अध्ययनात चित्र आकृतीचा वापर करावा कारण टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1 त्यांचे अध्ययन मूल्य जास्त असते. पर्याय क्रमांक 2 त्यांचे अध्ययन मूल्य कमी असते. पर्याय क्रमांक 3 अध्यापनाची उद्दिष्टे लवकर साध्य होतात. पर्याय क्रमांक 4 लिहिण्याचे कष्ट वाचतात. पर्याय क्रमांक 5 संकल्पना लवकर लक्षात येतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 308. जेव्हा एखाद्या पाठ्यघटकाचे केवळ शाब्दिक स्पष्टीकरण करणे अशक्य असते तेव्हा टिंबटिंबाचा उपयोग करावा. पर्याय क्रमांक अ श्रवण साधने. पर्याय क्रमांक ब फलक लेखन. पर्याय क्रमांक क दृकश्राव्य साधन. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दृकश्राव्य साधन. प्रश्न क्रमांक 309. खालील स्पष्टीकरणापैकी निर्मितीकालीन मूल्यमापन असे कशाला म्हणता येईल? पर्याय क्रमांक अ जेव्हा शिक्षक चाचणीतील सर्व गुण एकत्रित करतात. पर्याय क्रमांक ब जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते. पर्याय क्रमांक क सतत विशिष्ट कालखंडानंतर मूल्यमापन करून शिक्षण कार्यक्रमात त्याचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक ड गुण देण्याऐवजी वर्णमाला क्रमानुसार श्रेणी दिल्या जातात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन सुरू असते. प्रश्न क्रमांक 310. चर्चा पद्धती ही टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ विद्यार्थी प्रधान. पर्याय क्रमांक ब शिक्षक प्रधान. पर्याय क्रमांक क विषय प्रधान. पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विद्यार्थी प्रधान. प्रश्न क्रमांक 311. टिंबटिंब या पद्धतीत विद्यार्थ्यांना विचार करण्यास फारसा वाव नसतो. पर्याय क्रमांक अ औपचारिक चर्चा. पर्याय क्रमांक ब स्वयंअध्ययन. पर्याय क्रमांक क अनौपचारिक चर्चा. पर्याय क्रमांक ड व्याख्यान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड व्याख्यान. प्रश्न क्रमांक 312. मूल्यमापनामुळे व्यक्तीच्या प्रगतीचे टिंबटिंब चित्र कळते. पर्याय क्रमांक अ संख्यात्मक. पर्याय क्रमांक ब गुणात्मक. पर्याय क्रमांक क शारीरिक. पर्याय क्रमांक ड अ व ब. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अ व ब. प्रश्न क्रमांक 313. अध्ययनाचा सर्वोच्च स्तर कोणता? पर्याय क्रमांक अ शृंखला अध्ययन. पर्याय क्रमांक ब समस्या निरसन अध्ययन. पर्याय क्रमांक क उद्दीपन प्रतिक्रिया अध्ययन. पर्याय क्रमांक ड शतर प्रतिव्रत अध्ययन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड शतर प्रतिवर्तन अध्ययन. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 विभाग 1 अध्यापन दृष्टिकोन यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत.